नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी श्रीयुत प्रकाश कनसे, रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर या ठिकाणी गेली 16 वर्ष इतिहास विषयाचं अध्यापन करीत आहे। इयत्ता 12वीच्या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणातील भाग 3 उपघटक औद्योगिक क्रांती या मुद्द्याचा आपण आज विचार करणार आहोत। तत्पूर्वी पाठीमागच्या 2-3 मुद्द्यामध्ये युरोपातील नवनवीन शोध, नवनवीन भागांचा शोध, वैज्ञानिक शोध याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि आज आपण युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती या मुद्द्याचा विचार करणार आहोत। सर्वप्रथम औद्योगिक क्रांती म्हणजे काय, औद्योगिक क्रांतीचा अर्थ काय हे पाहणं गरजेचं आहे। क्रांती म्हणजे बदल, परिवर्तन, तर औद्योगिक क्रांती म्हणजे काय तर उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेला मोठा बदल। तो बदल असा, हस्तउद्योगी उद्योगातून यांत्रिकी उत्पादनाकडे झालेलं संक्रमण, म्हणजे हस्तउद्योगातून तयार झालेला माल त्याच्यापेक्षा तोच माल यंत्रावरती किंवा यंत्रावरती तयार होऊ लागला, असा जो काळ आहे तो काळ म्हणजे औद्योगिक क्रांती। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हस्तउद्योगातून यांत्रिक उत्पादनाकडे झालेलं संक्रमण म्हणजे औद्योगिक क्रांती। इसवी सनाच्या 18व्या आणि 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये बाष्पशक्ती, जलशक्ती यांच्या जोरावर हे यांत्रिक उत्पादन मोठ्या प्रमाणावरती केलं जाऊ लागलं, होऊ लागलं आणि ह्यालाच औद्योगिक क्रांती असं म्हणलेलं आहे। हा झाला एक भाग, त्याचा अर्थ झाला। दुसरा भाग, आता हस्तउद्योगातून यांत्रिक उत्पादनाकडे झालेलं संक्रमण म्हणजे यंत्रांची निर्मिती, त्यातून उत्पादन, त्यासाठी यंत्र खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज असते आणि त्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी युरोपमध्ये भांडवलदारांचा मोठा वर्ग उदयास आला, ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये यंत्र उद्योगामध्ये गुंतवण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे, असा भांडवलदार वर्ग युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आला आणि त्या भांडवलदारांनी उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती भांडवल गुंतवलं आणि त्यातून हे उत्पादन सुरू झालं आणि त्यातून युरोपमध्ये भांडवलशाहीचा उदय झाला आणि त्यातून भांडवलशाही अर्थव्यवस्था उदयास आली। हा दुसरा भाग। तिसरा मुद्दा असा, ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं त्याचे गुण काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, ते त्याचे आपल्याला 3 वैशिष्ट्ये सांगता येतील। पहिलं वैशिष्ट्य असं की लोकांना लागणाऱ्या वस्तू कमी किमतीत तयार करणं, ज्या लोकांना ज्या दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू कमी किमतीमध्ये तयार करणं आणि त्या कमी किमतीमध्ये लोकांना विकणं। आता वस्तूंची जर विक्री कमी किमतीत करायची असेल, लोकांना कमी किमतीत जर वस्तू द्यायची असेल तर त्यासाठी त्या वस्तू तयार करणाऱ्या जो कामगार वर्ग आहे, जो श्रमिकांचा वर्ग आहे, त्या श्रमिकांना मोबदला कमी दिला पाहिजे, तरच ती वस्तू आपल्याला कमी किमतीमध्ये विकता येईल। म्हणजे थोडक्यात वस्तूंची जर किंमत कमी ठेवायची असेल तर त्या वस्तू तयार करणाऱ्या श्रमिकांना मोबदला कमी देणं हे या अर्थव्यवस्थेमध्ये अभिप्रेत असतं। आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कमी किमतीत वस्तू तयार करणं, तयार केलेली वस्तू कमी किमतीत विकणं आणि त्या वस्तूंची किंमत कमी करण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी घेणं आणि या सर्वातून जास्तीत जास्त नफा कसा तयार होईल हे पाहणं गरजेचं असतं। आता या व्यवस्थेमध्ये
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काही गोष्टी अंतर्भूत असतात. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अंतर्भूत कोणकोणत्या वस्तू येतात, तर यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक उत्पादक आणि उपभोक्ता. यामध्ये उत्पादकाला खाजगी मालकी असते. उत्पादकाची या व्यवस्थेमध्ये उद्योगधंद्याची मालकी ही खाजगी असते, त्याच्याकडे असते. त्यानंतर वस्तूंचं उत्पादन कुठल्या करायचं आणि त्या वस्तूंचं उत्पादन करून त्या वस्तूंची किंमत ठरवणं, त्यातून किती नफा मिळवायचा हे ठरवणं, हे या व्यवस्थेमध्ये उत्पादकाला त्याचं स्वातंत्र्य असतं. म्हणजे थोडक्यात काय अंतर्भूत गोष्टी, कुठल्या वस्तूंचं उत्पादन करायचं, त्या वस्तूची किंमत ठरवायची आणि किती रुपयाला विकायची, त्यातून किती नफा मिळवायचा याचं स्वातंत्र्य उत्पादकाला असतं. आणि दुसरा गोष्ट उपभोक्ता. आता उपभोक्ताला कसलं स्वातंत्र्य असतं, वस्तूंच्या निवडीचं स्वातंत्र्य असतं. आपल्याला कुठली वस्तू घ्यायची, कुठल्या किमतीतली घ्यायची याचं स्वातंत्र्य मात्र काय असतं, उत्पादका म्हणजे ग्राहकाला असतं किंवा उपभोक्त्याला असतं. म्हणजे थोडक्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या दोन गोष्टी आवश्यक असतात. एक उत्पादक, या उत्पादकामध्ये उद्योगाची मालकी खाजगी असते, वस्तूंच्या उत्पादनाचं स्वातंत्र्य त्याला असतं, त्याचप्रमाणे त्याची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं, त्यातून किती नफा मिळवायचा याचं स्वातंत्र्य सुद्धा उत्पादकाला असतं. आणि उपभोक्त्याला वस्तूंच्या निवडीचं स्वातंत्र्य असतं. हा झाला दुसरा भाग. आता सगळ्यात महत्वाचं, ही औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कुठं घडून आली, इंग्लंडमध्ये. यावरती तुम्हाला 3 मार्काला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. कार्नेल यासाठी हमखास प्रश्न असतो की सर्वप्रथम इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली, हा एक प्रश्न. आणि दुसरा, पर्याय निवडा किंवा योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, यासाठी एक प्रश्न विचारला जातो. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम टिंबटिंब या देशात घडून आली. त्याला 4 पर्याय असतात, त्यातला इंग्लंड हा योग्य पर्याय लिहायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे 2 पैकी एक प्रश्न तुम्हाला बरोबर परीक्षेला निश्चित विचारला जाईल. आता औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये का घडून आली सर्वप्रथम, त्याची काही कारणं आहेत. कारण त्या इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी इंग्लंडमध्ये होती. काय पार्श्वभूमी होते, तर त्यामध्ये सर्वप्रथम उद्योगधंद्यासाठी लागणारं दगडी कोळसा आणि लोह खनिज मोठ्या प्रमाणावरती इंग्लंडमध्ये उपलब्ध होतं. कारण उद्योगधंद्यासाठी या 2 गोष्टी आवश्यक असतात, लोह खनिज आणि दगडी कोळसा याची आवश्यकता असते. याचं साठं इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होते. हे पहिलं कारण. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्याचं पहिलं कारण कुठलं, इंग्लंडमध्ये उपलब्ध असलेले लोह खनिज आणि दगडी कोळसे यांचे साठे मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होते. दुसरं कारण असं, या इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी इंग्लंडमधील हवामान दमट होतं. त्यामुळं इंग्लंडमध्ये सुती धागं बनवणं सोपं जात होतं. आणि त्यामुळं इंग्लंडमध्ये सुती कापड उद्योग मोठ्या प्रमाणावरती भरभराटीस आलेला होता. म्हणजे दमट हवामानामुळं तिथं काय झालं, सुती धागं बनवणं सोपे झाले आणि त्यामुळं कापड उद्योग मोठ्या प्रमाणावरती तिथं भरभराटीस आला. हे दुसरं कारण. तिसरं कारण असं, इंग्लंडच्या ताब्यामध्ये जगातल्या बहुतेक वसाहती ताब्यात होत्या आणि या वसाहतीतून इंग्लंड काय करत होतं, मोठ्या प्रमाणावरती कच्च्या मालाची आयात इंग्लंडमध्ये करायचं, त्यावरती प्रक्रिया करून तो पक्का माल तयार करायचं आणि तो पक्का माल वसाहतीमध्ये पुन्हा विकला जायचा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, इंग्लंडच्या ताब्यामध्ये वसाहतीचा मोठा प्रदेश असल्यामुळं या वसाहतीच्या प्रदेशातून इंग्लंडला कच्च्या मालाची आयात करणं मोठ्या प्रमाणावरती शक्य झालं. हे तिसरं कारण. तिसरं, इंग्लंडनं आपल्या नाविक सामर्थ्यावरती, सागरी सामर्थ्यावरती आपल्या देशामध्ये कच्च्या मालापासून तयार झालेला पक्का माल हा जगाच्या
कानाकोपऱ्यामध्ये आपल्या वसाहतीमध्ये पाठवण्यावरती मोठ्या प्रमाणावरती भर दिला. म्हणजे इंग्लंडनं आपल्या नाविक सामर्थ्याच्या जोरावरती आपल्या देशामध्ये जो माल तयार झाला पक्का माल, त्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल हा वसाहतीमध्ये पाठवला आणि त्याची विक्री केली. हा चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा, इंग्लंडमध्ये या प्रक्रियेतून म्हणजे कच्चा माल वसाहतीतून आयात करणं, त्यावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार करणं आणि तो वसाहतीमध्ये पुन्हा विकणं, या प्रक्रियेमध्ये इंग्लंडमधल्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नफा झाला आणि याचा परिणाम असा झाला, इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त भांडवल तयार झालं. इंग्लंडमध्ये अतिरिक्त भांडवल तयार झालं. पुन्हा तेच भांडवल या उद्योगधंद्यामध्ये गुंतवलं, त्यातून पुन्हा नफा मिळवण्याचा प्रयत्न या युरोपातील व्यापाऱ्यांनी केला. आणि शेवटचा मुद्दा असा, इंग्लंडमध्ये कमी मोबदल्यामध्ये कामगारांचे श्रम उपलब्ध होते, म्हणजे कमी मजुरीमध्ये कामगार वर्ग उपलब्ध होत होता. आणि त्यामुळं काय झालं, वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणं हे इंग्लंडमध्ये शक्य झालं. आणि त्यामुळं कमी किमतीमध्ये त्या लोकांना वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. या सर्व पार्श्वभूमीमुळं, या सर्व कारणांमुळे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. पुन्हा एकदा बघा, एक इंग्लंडमधील उपलब्ध असणारे लोह खनिज आणि कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, इंग्लंडमधील दमट हवामान, त्यामुळं त्या ठिकाणी सुती धागे तयार करणं सोपं झालं, त्यामुळं कापड उद्योग भरभराटीस आला. तिसरा मुद्दा, इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वसाहतीचा प्रदेश होता. या वसाहतीच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावरती कच्च्या मालाची आयात करणं इंग्लंडला सोपं झालेलं होतं. चौथा मुद्दा, इंग्लंडनं आपल्या नाविक सामर्थ्याच्या जोरावरती आपल्या देशामध्ये तयार होणारा पक्का माल वसाहतीमध्ये पाठवला. आणि पाचवा मुद्दा आहे, इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या नफ्यातून इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त भांडवल तयार झालं. हेच भांडवल इंग्लंडमधील व्यापाऱ्यांनी पुन्हा उद्योगधंद्यामध्ये गुंतवलं. आणि शेवटचा मुद्दा, इंग्लंडमध्ये कमी मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती श्रमाची उपलब्धता असल्यामुळं वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर न वाढू देणं हे इंग्लंडमध्ये शक्य झालं. त्याचा परिणाम असा झाला, इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली. आणि शेवटचा मुद्दा, या औद्योगिक क्रांतीचे जगावर आणि भारतावर काही दुष्परिणाम घडून आले. त्यातले आपल्याला इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचे भारतावर कोणकोणते परिणाम घडून आले असाही तुम्हाला 3 गुणांसाठी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते, तोही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर औद्योगिक क्रांतीचे भारतावरील परिणाम, पहिला परिणाम असा की औद्योगिक क्रांतीमध्ये काय होत होतं, कच्चा माल आपल्या देशातून इंग्लंडला जात होता, त्यावरती प्रक्रिया करून तो माल पुन्हा भारतामध्ये येत होता. त्याचा परिणाम असा झाला, तो कमी किमतीत माल मिळाल्यामुळं भारतामध्ये हस्तउद्योगावरती तयार होणारा जो माल होता तो माल यंत्रावर तयार झालेल्या मालापुढे फिका पडला. त्याचा परिणाम असा झाला की भारतातील हस्तउद्योग नष्ट झाले, भारतातील हस्तउद्योगाचा ऱ्हास झाला. आता हस्तउद्योगाचा ऱ्हास झाल्यामुळे काय झालं, त्या हस्तउद्योगावरती काम करणाऱ्या कारागिरांचा सुद्धा ऱ्हास झाला. हा पहिला परिणाम. आणि हस्तउद्योगाचा ऱ्हास झाला, त्या हस्तउद्योगी कलाकारांचा ऱ्हास झाला, परिणामी भारतावरती बेकारी आली, भारतामध्ये बेकारीची समस्या जाणवून झाली. हा पहिला परिणाम. भारतातील हस्तउद्योगी कारागिरांचा ऱ्हास, हस्तउद्योगांचा ऱ्हास, परिणामी बेकारी आली. हा दुसरा, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हस्तउद्योगावरती कापड विणलं जात होतं, परंतु इंग्लंडमध्ये यंत्रावरती तयार झालेलं कापड भारतामध्ये आलं आणि चरख्यावरती विणलेल्या कापडाच्या पुढं ते सुपीक जो माल होता तो या चरख्यावरती विणलेल्या कापडापुढं काय झाला, चांगला दिसू लागला. त्याचा परिणाम असा झाला, भारतातील चरख्यावरती विणलं जाणारं कापड जे आहे तो कापड उद्योग काय झाला, बंद पडला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, भारतातील कापड उद्योग मंदावला. तिसरा परिणाम, भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट होती, भारतामध्ये ब्रिटिशांचं सरकार होतं.
या ब्रिटिश सरकारनं काय केलं, आपलं जे धोरण आखलं ते भारताच्या हितापेक्षा इंग्लंडच्या हिताचं. म्हणजे भारतातील ब्रिटिश सरकारनं भारताचं आर्थिक धोरण लक्षात न घेता इंग्लंडचं आर्थिक धोरण लक्षात घेऊन जास्तीत जास्त भारतातून आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवून तो इंग्लंडला पाठवण्याचं धोरण इंग्लंडनं किंवा या भारतातील ब्रिटिश सरकारनं आखलं. म्हणजे थोडक्यात ब्रिटिश सरकारचं आर्थिक धोरण हे भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचं जास्त होतं. आणि चौथा परिणाम, ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वेची सुरुवात केली आणि नाविक दलामुळं भारतात आलेला जो माल आहे तो माल भारतातील रेल्वेच्या सुविधेमुळं भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये देशाच्या इतर भागामध्ये या रेल्वेच्या सुविधेमुळे तो पोहोचवणं, खेड्यापाड्यामध्ये पोहोचवणं हे इंग्रजांना शक्य झालं. म्हणजे हे केवळ औद्योगिक क्रांती, कारण औद्योगिक क्रांती झाल्यामुळंच तो माल भारतात आला, रेल्वेची सुविधा आली, ती रेल्वेमुळं शक्य झालं. आणि शेवटचा परिणाम, भारतात इंग्रजांनी भारतीयांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण केलं आणि भारतातील संपत्ती इंग्लंडला नेण्याचं धोरण अवलंबलं. अशा प्रकारे आपल्याला या औद्योगिक क्रांतीमध्ये या 5 ते 7 मुद्द्यांचा अभ्यास करता येईल. त्यामध्ये औद्योगिक क्रांतीचा अर्थ, भांडवलशाही अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या अंतर्भूत गोष्टी, या औद्योगिक क्रांती ही सर्वप्रथम इंग्लंडमध्येच का घडून आले त्याची कारणं, आणि या औद्योगिक क्रांतीचे भारतावरील कोणकोणते दुष्परिणाम घडून आले या मुद्द्यामध्ये आपण या सगळ्यांचा उहापोह केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. अशा पद्धतीनं ही औद्योगिक क्रांती आपल्याला सांगता येईल. धन्यवाद.